लक्ष द्या, आपला टाइमपास होणार नाही एवढं लक्ष द्या दोन्ही पंचांनी. तर जाऊया मॅच मध्ये. पहिला बॉल, 12वा खेळाडू बी फास्ट पोचायचं आपण. शुभम स्ट्राइक एंडला पाहू शकताय वसुरी टीम कडनं बॅटर. चांगला स्ट्रोक, चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगला सुसाट वेगानं सीमा पार. 4 धावा. फर्स्ट बॉल फर्स्ट बाउंड्री. गुड्डू 11 वसुरी बॅटर शुभमच्या बॅटमधनं. शुभम केतन ओपनिंग जोडी. मुख्य मंचावर मान्यवरांची मांदियाई आपण पाहू शकतायत. निलेशजी पाटील, रोहनजी पाटील आदी सर्व मान्यवर आमचे मित्रपरिवार. पहिल्या बॉलला चौकार पाहायला मिळालाय. प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल. अभिजात क्रीडा मंडळ ट्रॉफी. हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु त्या बॉलला अगदी मिडल केलं गेलंय. तेवढ्या राईजवर झाला नाहीये. बॅटरला तेवढी हाईट मात्र हवी होती तेवढी मिळाली नाहीये शुभम यांना आणि बीट केलं गेलंय. मॅच भारी होईल. कळंबे टीम स्पर्धा कमी खेळतायत, परंतु ज्या पण खेळतायत दमखम न खेळतायत. गोलंदाज तयार. स्लॉक स्वीप फटका, टायमिंग प्रॉपर. शुभमच्या बॅटमध्ये येतोय उत्तुंग गगनचुंबी षटकार, धावाचा. षटकार पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक 51,000. अभिजात क्रीडा मंडळ 80 ट्रॉफी. 51,000 बक्षीस दाते रोख रक्कम. माननीय श्री योगेशजी बबनराव पाटील. ओहो, हा बॉल फक्त दिशा दिली आहे. काय नजर आहे बॅटरची. रनरवर रन येत आहेत. चौकार षटकार आणि या बॉलवर पंचांचा इशारा येतोय. चौकार 4. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं 31,000 रुपये कैलासवासी अशोक कुशाभाऊ ठाकरे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री स्वप्नील अशोक ठाकरे काँग्रेस आहे वाडा तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून 31,000 रुपये द्वितीय रोख रक्कम या स्पर्धेचं बक्षीस आहे. पुढचा बॉल, कव्हर ड्राईव्ह क्लास. गुड्डू 11 वसुरी ओपनर बॅटर शुभमच्या बॅटमध्ये क्लास पाहायला मिळतोय. बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. कमांड इज. पहिल्या बॉलला चौकार, दुसऱ्या बॉलला डॉट, तिसऱ्या बॉलला षटकार, त्यानंतर लगातार 2 चौकार, 3 चौकार 1 षटकार 4 बॉलमध्ये. आणि हा बॉल निर्धाव मात्र पडतोय पाहायला मिळतोय. 5 बॉल ज्या पद्धतीने अटॅक केला. अंतिम बॉल पॉवर प्लेच्या ओव्हरमधील डॉट पाहायला मिळाला. 2 बॉल डॉट जरूर केलेत, परंतु 4 बॉलमध्ये 4 मोठे शॉट आले सीमा पारचे. आणि धावसंख्या पळकर जाऊन पोहोचते 18. अगदी स्वाद खानावळ 80 यांचं खूप चांगल्या पद्धतीनं व्हेज आणि नॉनव्हेज थाळी स्वस्त दरामध्ये आजच्या मेगा फायनलच्या दिवशी अजून स्वस्त दरामध्ये थाळी माता उपलब्ध आहे. तेव्हा प्रेक्षकांनी आपण आलात दुपारी 17 मध्ये भोजनाचा आनंद घ्या. अगदी नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही प्रकारच्या थाळ्या आपल्याला पाया खेळाडू कक्षाच्या मागे मंडप टाकलेला आहे. 80 गावाच्या रोडच्या दिशेने पाहू शकता आपण. त्या थाळीचा आस्वाद घ्या. जिथे खेळाडू कक्ष खेळाडू बसतात त्याच्या मागेच. पहिल्या ओव्हरमध्ये मोठा रन रेट आला. 3 चौकार 1 षटकार. विकेट मिळाली नाहीये. नॉट आउट या ठिकाणी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये चित्र पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाने नजर टाकली. आता सर्कलच्या बाहेर बाउंड्री अडवणारे रक्षक, षटकार काढणारे रक्षक तयार आहेत कळंबे टीमकडनं. कळंबे म्हटल्यानंतर निसर्गरम्य गाव, 80 प्रमाणात नदी किनारी वसलेलं गाव. वैतरणा नदीचं पहिलं सुरुवातीचं गाव कोणतं तर
कळंबे गावात लागतं. वैतरण्यावरनं कळंब्याला नदी पोहोचते, त्यानंतर पुढे मात्र जाते. हा कॅच ड्रॉप झालेला आहे. ही पार्टनरशिप तोडायला संधी होती. पंच थोडीशी चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. आणि लाईनवर मात्र बॉल की लाईनच्या बाहेर हे पाहण्याकरिता पंचांनी निर्णय घेतला, लाईनच्या आत की लाईनच्या बाहेर. समोरच्या रस्त्यावरच्या ज्या बाईक आहेत त्या चमकतायत, बाजूला घ्यायच्या आहेत. बॅटरला त्रास होतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रंगतदार मॅच आपण या ठिकाणी पाहू शकतायत. ही कॅच महत्वाची आहे. विकेट घेतली कळंबे टीमनं. शुभमला बाद केलं दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर. 8 बॉलमध्ये खेळ संपलाय शुभमचा, परंतु या ठिकाणी बघितला आपण वैयक्तिक बॉल खेळला 7 बॉल आणि त्यामध्ये 1 षटकार 3 चौकार ठोकून आलाय. नितीन कोर यांनी मात्र सुरेख झेल टिपलेला आहे. फिटनेस पहा, मॉर्निंग क्लबचे आहेत आणि आज तेच क्रिकेट फिटनेसचं बघायला. कॅच कठीण होती, शुभमला वाटतं झेल सुटेल, परंतु तसं झालं नाहीये. 40 प्लसचे खेळाडू सुद्धा वाडा टेनिसमध्ये किती तरबेज आहेत हे नितीन कोर यांच्या कॅचनं पाहायला मिळाले. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मनोज अलॉंग द कार्पेट खेळण्यामध्ये माहीर आहे, गॅपर आहे, कव्हर ड्राईव्ह स्पेशलिस्ट म्हणून त्याची ओळख आहे वाडा टेनिसमध्ये. क्लास कव्हर फटका, कॅच हार्ड, चेंडू जातोय वायडी डीप लॉंग ऑफला, एक्स्ट्रा कव्हर कट टू कट, चौकार 4. पूल टायमिंग प्रॉपर, चौकार नंतर लगेचच षटकार. वसुरी इन फॉर्म बॅटिंग. वाट काय फॉर्म आहे वाडा क्रिकेट. षटकार थँक्यू. या षटकाराने धावसंख्या पळकावर मात्र मोठी होताना स्कोरवर आम्हाला दर्शवतायत. 29-29 धावा. गोलंदाज बॉलिंग मार्कवर बॉलिंग करतोय मिस्टर बंटी. या गोलंदाजमध्ये क्षमता आहे, त्या क्षमतेला मात्र प्रत्युत्तर देताना टायमिंग बघा प्रॉपर, लगातार हार्डिंग. विकेट पडली परंतु आला तो खेळतोय. 2 चौकार 1 षटकार. टाळ्या झाल्या पाहिजेत मनोज करता. व्हॉट अ सुपर क्लास इट इज. या पुढील दुसऱ्या राऊंडला सुरुवात होईल. पहिला सामना असेल वाडा पोलीस स्टेशन विपक्ष कोणे. टॉस साठी यायचंय. कॅप्टन वाडा पोलीस स्टेशन कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा आणि कोणे टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. पहिला सामना वाडा पोलीस स्टेशन वर्सेस कोणे. दुसरा सामना आईगावदेवी पिंपलास विरुद्ध या मॅच मध्ये विजय संघ आणि कुळूस साईराज यांना बाय मिळते. चला स्पीडअप करा, मॅच स्पीडअप करा. दुसऱ्या ओव्हरला या ठिकाणी पाहता आपण धावा आल्या 15. पहिल्या ओव्हरला 18 स्कोर बनतोय. टोटल स्कोर या ठिकाणी स्कोर कार्डवर क्लास बॅटिंग करताना 33 धावा. 33 स्कोर ऑन बोर्ड. गुड्डू 11 वसुरी स्कोर लॉस ऑफ 1 विकेट. सुपर बॅटिंग. 1 षटकार 2 चौकार.
मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे मुख्य मंचावर आपण जातोय. मान्यवरांचा सन्मान होत आहे. सचिन गवाळे साहेबांचा सन्मान कैलासजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. सचिनजी गवाळे साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर होताना पाहू शकताय. अभिजात क्रीडा मंडळचं आयोजन आणि या स्पर्धेला भेट देणारे व्यक्तिमत्व पाहुणे. नंतर राहुल पाटील यांचं स्वागत आणि सन्मान उल्हास ठाकरे यांच्या शुभ हस्ते होते. फुलरलिनचा बॉल, डॉट बॉल. राहुल पाटील यांचा सन्मान मुख्य मंचावर होताना. वेलकम राहुलजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल डॉट येतोय. रोहित बॉलिंग मार्कवर, तिसरं षटक. चांगल्या बॉलवर चांगला फटका आहे. वाईड डीप लॉंग ऑफ. फिल्डर ताईंना प्रोटेक्शन मिळतंय, त्यावर एकच धाव मिळते. सिंगलवर समाधान. पहिल्या ओव्हरला 18 धावा, दुसऱ्या ओव्हरला 15, तिसऱ्या ओव्हरचे 2 बॉल, एकच धाव येते. 4 बॉल शिल्लक राहत आहेत. कळंबे टीम खेळताना मिस्टर रोहित. नेक्स्ट बॉल, तिसरा बॉल. टिचून मारा म्हणावा लागेल रोहित यांचा. या बॉलरला फ्युचर खूप चांगलं असेल, कारण मिडल ब्लॉक टाकला, त्यानंतर पुन्हा एकदा मला गुडलेनचा बॉल टाकला. यावेळेस पुन्हा एकदा क्विकर वनचा वापर केला गेलाय. क्विक मोमेंटनं ज्या पद्धतीनं बॉल बॅटरला समजलाच नाहीये मनोज सारख्या कव्हर ड्राईव्ह खेळणाऱ्या बॅटरला. 3 बॉल मध्ये 2 बॉल डॉट आहेत. स्ट्रोक खूप चांगला आहे. चेंडू मात्र डीप वाडी लॉंग ऑफ झोन मध्ये जातो. एक धाव कव्हर केली, दुसऱ्याचा प्रयत्न. काय फिल्डिंग आहे. डॉक्टर समीर भानुशाली यांचं आगमन होतंय. वेलकम वेलकम अभिजात क्रीडा मंडळ ट्रॉफी. आपलं हार्दिक स्वागत आदरणीय डॉक्टर समीर भानुशाली. वेलकम VIP डायस. त्यांच्यासोबत वैभवजी भोईर साहेब, महेश मामा, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. इनसाइड आउट फटका. वाईड डीप लॉंग ऑफला बॉल जातोय. मनोजच्या बॅटमध्ये सिंगल रन. क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे आणि चांगल्या फिल्डिंगनं धावा वाचतायत. कळंबेकरांची मेहनत बघा, फिल्डरांची किती साथ आहे. धाव फलक मध्ये जाऊन पोहोचतोय 36-36 वर. कल्पेशजी कोर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. कव्हर झोन मध्ये शॉटला, एक्स्ट्रा कव्हर शॉट मध्ये फिल्डिंग साठी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. मिस टायमिंग बघा. कोर यांची विकेट किपिंग 40+ चे खेळाडू. सुपर कॅचिंग. डॉक्टर समीर भानुशाली यांचं आगमन झाले. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. वैभवजी ठाकरे यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. रोहितनं काय बॉलिंग केली आहे. फक्त 3 धावा, 1 विकेट काढलेली आहे. अचानक धावांचा ओघ 15ची 18ची सरासरी ही 3 वर आणून ठेवलेली आहे. जो आलेखी धावांचा जो ग्राफ आहे ते अक्षरशः खाली आला. 15चा रन रेट 18 वरनं 15 वरनं आता पुन्हा कमी 3 वर आणलेला आहे. मंडळाच्या सदस्यांना विनंती आहे, समोर जो मंडप आहे पूर्वला खेळाडू मंडप, तिथे आपला कुठलाही स्वयंसेवक नाही. तिथे जर 4-6 गेली तर इथून कळत नाही किंवा त्या कॅमेरामध्ये पण येत नाही. कृपया तिकडे या. कोणीतरी हात मला केलेला आहे. हा, कृपया आता तिकडे लक्ष द्या बस प्लीज. तिथे कसलं काय चमकते मंडपात ते बघा. आरसा कसला तरी चमकतोय मंडपामध्ये. जारच्या खाली बघा, जारच्या खाली काय आहे, कसलं चमकते बघा. जारच्या खाली बरोबर पूर्वला जारच्या खाली ज्या मंडप आहे खेळाडूंचा, तिथे खाली बघ का त्या जारच्या खाली काही चमकते बघा. त्या जारच्या खाली चमकते ते पूर्ण एकदम ग्लिटर होते, एकदम ग्लिटर होते. मॅच सुरू करा. जाऊया मॅच मध्ये. ओव्हर नंबर 4. मनीष
चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट. स्ट्रेटला मात्र बॉल फील्ड केला जातोय. केतनच्या बॅटमधनं एक धाव येते. धावसंख्या 36. चौथ्या ओव्हरला रन येणं गरजेचे वसुरीकरिता आणि याच ओव्हरला कळंबे धावा रोखायचे आहेत, कारण मागच्या षटकामध्ये रोहितनं फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. थोडस रन रेट थांबवायला संधी आहे कळंबे टीमला या षटकात. तिथे जरा गाडी आहे बघा, गाडीचं सायलेन्सर. ऑन साइडला हा बॉल पाहायला मिळतोय. एक धाव कव्हर केली. दुसऱ्याचा प्रयत्न इथे होईल का, तर 2 धावा जरूर मिळतील. पाठीमागे गाडी किंवा काहीतरी असेल बघा, सायलेन्सर. बॉल जरा थांबा तुम्ही. पहिले ते गाडीचं क्लिअर करून घ्या. अरे कोण तिथे आहे? हा तिथे गाडी किंवा काहीतरी आहे, चमकते सगळं इकडे या. हा ते झाल्याशिवाय बॉल इकडे टाकू मागे नका. मागे मॅच थांबवा. मागे तुझ्या मागे अजून. अरे काय काय कळतच नाही. इट्स ओके. सूचना द्यायच्या दिलेल्या आहेत. स्टार्ट द मॅच. मिस्टामिंग स्ट्रोक. हवेमध्ये बॉल स्ट्रेटला येतोय. ओहो, दुसऱ्या अटेम्प्टला कॅच पकडलेला आहे आणि त्याच तेवढा टाळी देण्यासाठी या ठिकाणी फिल्डर जात आहे. तोच कॅच सुटला असता तर त्याला शुभाशीर्वाद सुद्धा दिले असते आणि इथे मात्र विकेट जाते बॅक टू डगआउट. या डीजे थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मिस्टर विकास केतनच्या साथीला धावा येतील की नाही वसुरीच्या खात्यात, हा प्रश्न उभा आहे. एकंदरीत पाहिला आपण 3 बॉलचा खेळ झालाय. चौथी ओव्हर सुरू आहे. 3 चेंडूंमध्ये आलेल्या त्या 3च धावा. पुढच्या 3 चेंडूवर मोठे षटकार चौकार येतील का? लेफ्ट हँड बॅटर आलेले आहेत. काहीतरी बदल वसुरीने केलाय. गोलंदाज तयार. मने थोडी घाई करा. चौथा बॉल ट्रॅव्हल होतोय. कळंबे टीम गोलंदाज मनीषचा, समोर फलंदाज विकास, लेफ्ट हँड बॅटर. जबाबदारी मोठी. इनिंग मध्ये 9 बॉल बाकी राहत आहेत. 9 बॉल मध्ये येतील का धावा? स्कोर 39. 20 येणार की 25 की 15? चला, वेळ जास्त घेत आहेत कळंबे टीम. आपण घाई करा. 5 मिनिटं असतील एका ओव्हरला. 4 मिनिटं आपण 3 बॉलला घेतलेले आहेत. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 4 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा फक्त आलेल्या आहेत. मोठा फटका आलेला नाहीये मागच्या 10 बॉल मध्ये. फुलटॉस दिलाय. चुकी केली आणि चुकीला माफी नाही. बॅट मधनं आवाज. षटकार वसुरीकरांचा. 6 धावा. बॉल द्या, बॉल द्या. फार्म हाऊस मध्ये बॉल गेलाय. थँक्यू. या षटकारानं मात्र रन रेट आता वाढला जोमानं. 45-45. लॉस ऑफ 3 विकेट. गुड्डू 11 वसुरी. कमबॅक केलं या षटकारानं. रन रेट आला. 5 बॉल मध्ये 10 धावा कव्हर झालेले आहेत. लास्ट बॉल चौथ्या ओव्हरचा. काय सफल झालाय. प्रॉपर क्षेत्ररक्षक तैनात केलाय. गोलंदाज सुद्धा हुशार आहे मनीष. फिल्डर त्या ठिकाणी तैनात जरूर केला. एकच धाव मिळाली. 11 धावा आल्या चौथ्या ओव्हरला. अजून शेवटचं हाणामारीचं षटक बाकी आहे. कळंबे विरुद्ध वसुरी मॅच पाहतायत आणि धावसंख्या फळकावर आहे 46-46. पात्र एकत्र. अभिजात क्रीडा मंडळ सावली क्रिएशन युट्यूब लाईव्ह वर. या डीजे
थँक्यू. आणि अंतिम षटकाकरिता मिस्टर हर्षल कौर बॉलिंग मार्कवर पाहताय आपण. कळंबे टीम इन ॲक्शन मध्ये बॉलिंग करताना स्ट्राईक एंडला बॅटर ज्याची खूप चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. नाव आहे मिस्टर विकास. मिस्टर विकास भोईर. गुड्डू 11 वसुरी बॅटर. लेफ्ट हँड चेंडूवर नजर ठेवून स्वतः कर्णधार हर्षल कौर. काय घडेल या बॉलवर. वाईड बॉल. वाईट बॉल मात्र पाहायला मिळतोय. वाडा टेनिसमध्ये फक्त क्रिकेटर हे क्रिकेट खेळत नाहीयेत तर आपलं शिक्षण घेताना क्रिकेट खेळतात. म्हणजे DC डोंगस्ते MBA इंजिनियर्स अभियंते आहेत, वकील आहेत. त्याचप्रमाणे हर्षल सुद्धा एक चांगले स्वतः एक इंजिनियर आहेत. आणि या ठिकाणी बघितला आपण एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाहीये. सिंगल रन आणि एका धावेनं स्कोर कार्ड फुलतोय 48-48 या धावसंख्येवर. व्हॉट अ मॅच. पहिल्या इनिंगची बॅटिंग. धावसंख्या पहिल्या ओव्हरला 18, त्यानंतर 15, तिसऱ्या ओव्हरला 3, चौथ्या ओव्हरला 10. कळंबेकरांनी रन रेट थांबवला. शुभमची विकेट गेल्यानंतर, मनोजला शांत केल्यानंतर वसुरीचा बॅटर या ठिकाणी मात्र आक्रमक पाहिला. विकास व्यतिरिक्त कोणी दिसत नाहीये. करतील का केतन, ज्यांच्यावर मात्र विश्वास आहे. जागतील का गोलंदाज हर्षल. चांगला बॉल फुलवलेचा कर्णधार हर्षल कौरच्या माध्यमातून एक धाव आली. दुसरा प्रयत्न आणि इथे थ्रो बॉलरकडे येतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि 2 धावा. टॉस साठी फायनल कॉल. वाडा पोलीस स्टेशन कॅप्टन अँड कोणे स्पोर्ट कोणे टीम कॅप्टन टॉस साठी यायचंय. चला कॅप्टन वाडा पोलीस स्टेशन आणि कोणे. 50 धावा पूर्ण होत आहेत. अगदी बघितलं बॉल शिल्लक किती राहत आहेत. 4 बॉल. पुढचे सर्व सामने दुसऱ्या राऊंडच्या 3 ओव्हरचे असतील. लाईन्थ लेन सुपर. कर्णधाराची साजेशी कामगिरी करताना, कारण त्याच्या मनामध्ये आहे की याच बॉलवरच्या ज्या धावा येतील ते कळंबे टीमला सुद्धा आव्हानात्मक असतील. बॉल शिल्लक राहत आहेत या ओव्हरचे 3 मध्ये ज्या धावा बॉल येतील ना त्या आठवतील कळंबे टीमला बॅटिंग करताना, वसुरीला आठवतील रोखताना. या 3 बॉल मधले ज्या धावा आहेत मग 5, 7, 10, 12 असतील यावर कॉम्पिटिशन जास्त असेल दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा. आणि इथे डॉट बॉलवर मात्र विकेट येते. बॉल कलेक्ट झालाय का. इट नॉट विकेट. विकेट नाहीये. बॅटर टप्पा पकडलाय का. थांबा ना पण बॉल बीट आहे ना तो. पंच चर्चा का काल आपण केलीत का. इट्स ओके. बॉल बॅटला बॉल लागलाय का मग विकेट कलेक्शन झाला ना तो. असोसिएशनचा नियम असा आहे, बॅटर जर बॉल हुकला विकेट किपरच्या हातामध्ये तो पहिल्या अटेम्प्टला आला तर नॉट आउट. टप्पा पडलाय का. ओके. या ठिकाणी पाहिलं आपण तर एक धाव कंप्लीट केली. दुसरा प्रयत्न मात्र होईल का तर इथे सिंगल. अगदी रंगतदार मॅच आपण पाहू शकताय. चुरस्ता लागली आहे मॅच मध्ये. टॉस साठी यायचंय. कोणे टीम इथे हजर झालेली आहे. वाडा पोलीस स्टेशन टॉस साठी यायचंय. व्हॉट अ शॉट. रन पण आउट पण. या ठिकाणी पाहिलं आपण एक धाव कंप्लीट केली.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता पाहायला मिळेल का? 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे आणि इथे रनआउटची विकेट. टोटल रन मिळाला 2 धावा आणि धावसंख्या फलकावर 53 धावा, 54 धावांचं लक्ष्य. व्हॉट अ मॅच. हा सामना अगदी यादगार राहील पाहण्याकरिता. ज्या पद्धतीनं बॉलिंग अटॅक कळंबे टीमचा खूप चांगला राहिलाय, त्या तोडीस तोड बॉलिंग अटॅक हा वसुरीकडे सुद्धा आहे. सर्व सामने 3 षटकांचे असणार आहेत. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या राऊंडचे सर्व सामने 3च षटकांचे असणार आहेत. एका बाजूला वाडा पोलीस स्टेशन टीम आहे तर दुसऱ्या बाजूला कोने स्पोर्ट हा संघ आहे आणि डॉक्टर समीर भानुशाली नामविख्यात डॉक्टरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. स्मार्ट डॅशिंग पर्सनॅलिटी. जरा फिल्डिंग लावून घ्या प्लीज. टॉस विन कोने स्पोर्ट कॅप्टन. आपण टॉस जिंकलेला आहे तर या मॅच मध्ये समोर वाडा पोलीस स्टेशन टीम आहे. 3 ओव्हरचा सामना असेल. बॅटिंग या फिल्डिंग? फिल्डिंग. फिल्डिंग का? फिल्डिंग बॉलिंग आमची लाईन चांगली आहे. आम्ही त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याची स्ट्रॅटेजी असेल. बेस्ट ऑफ लक. कारण 3 ओव्हरची मॅच आहे. समोर मात्र वाडा पोलीस स्टेशन आहेत. पोलिसी मार देणार का तुम्ही आता 3 ओव्हरमध्ये? पर्यायच नाही, 3 ओव्हरची मॅच आहे. पॉलिसी मार देण्याचे दिवस नाही राहिले सध्या सर. वातावरण खराब आहे. बघू जे आहे ते आलेल्या 3 ओव्हरचा सामना आहे. बघू चांगलं जवळजवळ 30 ते 35 धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि चांगले बॅटर आहेत आमच्याकडे. संतोष वागचौरे, विशाल वरपे. आणि नक्कीच बघितले आपण जर संतोषजी सारखे खूप चांगले बॅटर आपल्याकडे आहेत. चौरे साहेब खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. एक वेगळा सामना. आपलं ड्युटी सांभाळताना क्रिकेटवर प्रेम म्हणून बंटी मेजर यांनी या ठिकाणी आपलं मत सांगितलेलं आहे. तुम्ही स्पर्धा खेळतायत, चांगल्या मोठ्या स्पर्धा जात असतात, जसा वेळ मिळेल त्या पद्धतीनं. शहापूरच्या मोठ्या स्पर्धा खेळतात, तिकडे सुद्धा मोठ्या ट्रॉफीज होतात. कसं वाटतं वाडा टेनिसच्या स्पर्धा बघताना आज या ठिकाणी दुसऱ्या राऊंडपर्यंत पोहोचला? हे मैदान कसं वाटतं तुम्हाला खास करून? सर मैदान तर आम्ही 3 वर्ष मागील 3 वर्षापासून जिथून हे मैदान चालू झालं तिथून आम्ही तर रेग्युलर प्रॅक्टिस करतो. सकाळी आमचा गुड मॉर्निंग स्क्वॉड आहे. चांगलं आहे. ऐंशेतकर असतात, गांद्रेकर असतात, चांगलं आहे. आणि आयोजनामध्ये WCA क्वालिटी आहे. आणि त्याच्यामध्ये काय आणि खास करून वाडा प्रेक्षक. मी एक शहापूरचा प्लेअर आहे, पण एक वाडा प्रेक्षकची जी गर्दी असते ना ती जवळजवळ आपल्या ठाणा पालघरमध्ये वाडा सोडून कुठं एवढी गर्दी नसते. भिवंडीमध्ये पण असते पण एवढी नाही आहे. पण वाड्यामध्ये जे क्रिकेटला प्रेम आहे ना ते क्वालिटी आहे. आणि आयोजनाबद्दल गांद्रा असो, ऐंशीत असो, क्वालिटी. सामना सुरू करा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पाहूया मॅच मध्ये ठाकरे सर जोडले जातील. थँक्यू. नक्कीच आपण पाहतो एकंदरीत चांगलं टार्गेट दिलं गेलं आहे सामन्यात जिंकण्याकरता. 54 धावांचं ते आपण पाहतोय. गुड्डू 11 वरसुरी वर्सेस कलबे या दोघांमधला हा सामना. आणि पहिला चेंडू मात्र 5 तासाला निश्चितच चांगल्यापैकी फटकवला गेला आहे. पंच आपसात निश्चितच मात्र नो बॉलची ते घोषणा करतायत. आणि सुरुवातीला पहिल्या चेंडूवर ही सुरुवात मात्र आपण पाहतो की खराब पाहायला मिळेल, कारण चुकी करून गेलेत तन्मय. आणि पहिल्या चेंडूवर एक चांगल्यापैकी नो बॉलवर फायदा घेताना चेंडू फटकवला गेला. सरळ सीमा रेषा पार करताना 5 धावा येत आहेत. फ्रीट देखील लागू झाली. तर बंटी आपण पाहतो ज्यांनी सुरुवातीला चौकार ठोकला होता. बंटी आणि महेश ही जोडी आपण सध्या पाहत असाल. अगदी आपण पाहतो की मोठ्या स्पर्धेमध्ये नेहमीच हा संघ सहभाग घेत असतो. ते कलबे संघ आणि आज या मोठ्या स्पर्धेतून त्यांची देखील एक चांगली छाप पाहायला मिळाली, कारण सुरुवातीला त्यांनी गोलंदाजी केली आणि आता फलंदाजीमध्ये आपण पाहत असाल की सुरुवातीला चौकाराला तर फ्रीटचा चेंडू आणि या फ्रीटचा फायदा तेवढासा घेता येईल का बघूयात. बरं निश्चितच धाव घेण्याच्या नादात फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले नाही आणि त्यामुळे बाद.
उशिराने का होईना पंचांनी निर्णय मात्र योग्य दिला गेला, कारण आपल्या क्रीजमध्ये पार न होता पूर्वी त्यांना बाद केलं गेलं आणि पहिली सफलता मी ते फ्री हिटचा फायदा घेण्याच्या नादात विकेट मात्र संघाने गमावली ती धावची स्वरूपात. तर पहिलं सफलता इथे मिळते धावची स्वरूपात. फलंदाज बाद झाले. संघाची धावसंख्या इथे पण सध्या पाहतोय ती एकंदरीत पहिला चेंडूचा समाप्त होताना खेळ धावसंख्या बरोबर 5 लागलेली, 1 गडी बाद 5. निश्चित सुरुवातीलाच आपण पाहतोय एक धक्का संघाला नक्कीच बसला, कारण महेश सारखा एक फलंदाज ज्याला एकही चेंडू न खेळता ते धावची स्वरूपात बाद झाले आणि त्यांची आता जागा येत आहेत नवीन फलंदाज मनीष. या स्पर्धेचा आपण पाहतोय आजचा शेवटचा दिवस आहे. खूप चांगल्यापैकी स्पर्धेचं सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळते. अभिजात क्रीडा मंडळ यांचं हे देखणं आयोजन जे आपण अनुभवत आहेत. अनेक प्रेक्षक इथे आज गर्दी करून आले, त्या सर्वांचं स्वागत असेल. पुढचा मात्र खोलवट टप्प्यात चेंडू होता, निश्चितच चांगल्यापैकी चेंडू स्वतःला सावरला आणि चेंडूला चांगल्यापैकी कट केलं गेलं आहे ते एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला, की ज्यावर चेंडूची फेक येते तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव जी नुकतीच मनीषांनी पूर्ण केली आणि आपलं वैयक्तिक खातं उघडलं. तर संघाची धावसंख्या वाढवत नेली फलकावरती 1 गडी बाद 6 या अंकावर. एकंदरीत चांगलं टार्गेट दिलं गेलं, 54 धावा ज्या टार्गेट सेट केल्या गेल्यात आणि त्याचा मात्र पाठलाग इथे सध्या मैदानात कलमे संघ करतोय. आपला पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना पाहतोय, त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात होईल. तर आपण दरम्यानच्या पुढच्या चेंडूवर जोरदार अपील आणि प्लम स्वरूपात फलंदाज माघारी परततील. आणखी एक सफलता इथे मिळते षटकामध्ये. चांगला अचूक टप्प्यावर मारा केला होता. थँक्यू. आम्ही ऐंशेतकर चषकामध्ये पुनश्च एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आपण करूयात. आणि कळंबे आणि त्याच्या विपक्षामध्ये गुड्डू 11 वसुरी अशी लढत सध्या सुरू आहे. आदरणीय डॉक्टर समीरजी भानुशाली, सामाजिक तथा वैद्यकीय क्षेत्रातील एक खूप मोठं नाव, त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात. आदरणीय श्रीकांतजी ठाकरे यांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते आपण सन्माननीय डॉक्टर समीरजी भानुशाली यांचा सन्मान. अत्यंत दर्जेदार इथे गोलंदाजी होते. व्हाईट बॉलचा सिग्नल जरूर आलाय, परंतु ताकदवान गोलंदाज तन्मय सध्या मैदानाच्या आतमध्ये. आजही व्यावसायिक गटातील आबिडगरची स्पर्धा अजूनही आठवते. वसुरी किंवा वाडा 11 साठी त्यांना केलेलं काम निश्चितच स्वतःची जी आदरणीय रोहितजी उमरीकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार. या गावचे जावई आदरणीय रोहितजी उमरीकर, त्यांचा सन्मान आणि सत्कार आदरणीय श्रीकांतजी ठाकरे यांना विनंती केली जाते. आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय रोहितजी उमरीकर यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. आपण इथं आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपले मनस्वी आभार. आणि ऐंशेत गाव खरं तर सांस्कृतिक परंपरेचा वसा तथा शैक्षणिक साहित्य आणि क्रीडापटलावरील एक त्यांचं जे कल्चर आहे ते जपण्याचं काम जे सालाबतप्रमाणे ते करत आलेत. त्या ऐंशेत गावात असं होणार नाही. आलेल्या प्रत्येक अतिथीचा सन्मान आणि सत्कार करण्याचं इथे काम ते करतायत. या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वाडा पोलीस आणि त्या विपक्षामध्ये पंचायत समिती, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दीपेश त्यांना देणं बाकी होतं. त्यांना आपण आमंत्रित करूयात. आपण आपला जो पुरस्कार आहे तो स्वीकारायचा आहे. नवीन बॅटर नितीन कोर क्रीडांगणावरती दाखल झालाय. कळंबे संघाला तो प्रमोट करतोय. तन्मयच्या विपक्षात हा बॉल सिलिमिडॉन मधून हलक्या हातानं एक सिंगल. ज्या पद्धतीनं धावफलकाचा जर आपण रिक्वायरमेंट पाहिली, धावा गरजेच्या आहेत त्या 54. 54 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम कळंबे.
कळंबे संघाला जिंकण्याकरता 54 धावसंख्येची गरज आहे आणि त्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये तन्मयनं आतापर्यंत चेंडू हाताळून झालेत ते तब्बल 5. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. 8 धावा धावफलकावर आहेत. बॉल तयार. गुड लेंथवर हा चेंडू होता, त्याला पूल केलाय. बॉल चालला मिड विकेट मधून, अत्यंत वेगानं चेंडू निघून जाईल चौकारा करता आणि इथे आला. इट्स अ मच निडेड बाउंड्री फॉर टीम कळंबे आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 12 या धावसंख्येवर. पहिलं षटक प्रगतीपथावरनं संपलंय. तन्मय पाटीलचं कौतुक केलं पाहिजे कारण अत्यंत चांगली गोलंदाजी जरूर झाली. थोडासा महागडा काही एक्स्ट्रा चेंडूंच्या वतीनं तो ठरला. 12 धावा, एक ॲव्हरेज टोटल त्यानं इथे खर्च केली आहे. 5 षटकांची लढत आहे. उर्वरित 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 42. 24 चेंडू आणि 42 धावा ही रणनीती कदाचित इथून प्राप्त करावी लागणार आहे. कळंबे म्हटल्यानंतर वाडा पूर्व विभागातील ज्या विभागात खरं तर सोनाळ्याचं मैदान पाहिल्यानंतर मी बऱ्याचदा म्हणतो की शिस्तप्रिय क्रिकेट त्या विभागानं दरवेळेस दाखवलं वाडा पूर्व विभाग लीगच्या माध्यमातून. आणि आता एक जो संघ आहे वसुरी, आमचे परममित्र स्वर्गीय गुड्डू त्यांना आदरांजली अर्पण करत त्यांच्या नावानं ते खेळत आहेत. गुड्डू 11 वसुरी सध्या क्रीडांगणावरती आपलं नशीब आजमावताना. चला मॅन ऑफ द मॅच करता आपण त्यांना आमंत्रित केलंय. वाडा पोलीस संघाचे प्रमुख खेळाडू दीपेश अप्परकट करण्याचा प्रयत्न केलाय. समोर फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू आणि इथे बाद निश्चित होईल फलंदाज. दीपेश या आपण मॅन ऑफ द मॅच साठी मी मान्यवरांना डीजे थँक्यू डीजे धन्यवाद. मी आदरणीय रोहनजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. आदरणीय रोहनजी पाटील साहेब वाडा तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तथा तरुण तडफदार असं हे नेतृत्व त्यांच्या शुभ असते. आणि या ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आहेत खरं तर विद्येचं माहेरघर रिअल अकॅडमी अगदी शशांकजी ठाकरे आणि विशालजी ठाकरे यांच्या वतीनं ही ब्रँड पार्टनरशिप या स्पर्धेला इथून देण्यात आली आहे तर त्यांचा देखील आभार. म्हणजे मी रिअल अकॅडमीबद्दल निश्चितच का बोलतो कारण बघा ज्यांना गरज आहे ना त्यांनी कधी रिअल अकॅडमीने कधीच कमर्शियली विचार केला नाही. म्हणजे पैसा एखाद्या विद्यार्थ्याकडे जरी नसेल तरी देखील त्यांनी संधी दिली आणि त्याचं उदाहरण आहे. माझ्या गावातील एक आत्ताच एक पोरगा आहे जो MBBS करतोय. त्याच्याकरता अगदी विनामूल्य क्लासेसची जी उपलब्धता आहे ना त्या या दोन्ही व्यक्तिमत्वांनी म्हणजे शशांक ठाकरे आणि विशाल ठाकरे यांनी दोन्ही वर्षीचा त्याचा खर्च पूर्ण फ्री. आणि आज तो जो मुलगा आहे तो आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे जे रुग्णालय मुंबईचं जे एलिट नावाच्या अत्यंत प्राईम लोकेशनला तिथे आपल्याच ग्रामीण भागातला अत्यंत गरीब घरातला आदिवासी समाजातील तरुण आज ते MBBSचा कोर्स करतोय. त्याच्या मागे फार मोठं पाठबळ आहे. म्हणून मी रिअल अकॅडमीचं नाव आदवीनं घेतो. ही खरं तर त्यांची पोचपावती आहे कार्याची. वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. फटका पहा लॉंग ऑन मध्ये उडवलाय. समोर क्षेत्ररक्षक सूर्याच्या तडाख्याचा त्याला आव्हानाचा स्वीकार करावा लागतोय. बॉल जाईल सरळ निघून चौकारा करता आणि याच 4 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 16 या अंकावरती. पाठलाग सुरू आहे 54 धावसंख्येचा. आमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये जॉईन आहेत आमचे गुणलेखक मित्र वेदांत ठाकरे. त्यांच्या समवेत आदरणीय दिनेशजी ठाकरे देखील कॉम्बॉक्स मध्ये. त्यानंतर आमचे संकेत ते देखील इथून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या सर्वांच्या वतीनं आलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आपण सहर्ष स्वागत इथे या 80करांच्या भव्य दिव्य आणि मोठ्या आयोजनामध्ये आपण स्वागत करतोय. चला थोडा स्पीडअप करा. वसुरी संघ जास्त वेग घेत आहेत. टाइम लिमिट आहे आपल्याला 15 मिनिटात 3 षटकं संपलीच पाहिजेत. सुपर बॉलिंग प्रोजेक्टाईल मोशन दाखवली इथून अगदी स्वतःची मक्तेदारी दाखवतोय गोलंदाज. 1 मोर डॉट बॉल. ज्या गरजेच्या डॉट बॉलची जी गरज आहे खरं तर वसुरी संघाला त्याचं एक्झिक्युशन इथून प्रॉपरली करतायत गोलंदाज. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंचं सत्र आतापर्यंत संपलंय. बॉल तयार. ओव्हर दी स्टंप्स. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय आणि कमी गतीचा बॉल होता. चेंज ऑफ पेस. गती बदलली बॉलनं. बॉलचा काटा देखील बदलला वेगाचा आणि तदनंतर एका व्हाईट बॉलची उद्घोषणा जरूर झाली आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 धावा. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले होते. थोडंसं पदलालित्य पाहायला मिळालं फलंदाजांच्या वतीनं परंतु अपयश आलं
आणि सुंदर काम शुभम पाटील यष्ट्यांच्या मागे राहून करतोय. तन्मय सारखा खेळाडू वसुरी संघाचा प्रभाग आहे. खरं तर हे व्यावसायिक खेळाडू आहेत आणि सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळत आलेत. परंतु आज मी बऱ्याचदा म्हणतो ना की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सगळ्यात यशस्वी फॉर्मॅट कोणता आहे तर ग्रामीण एक गाव एक संघ. कारण इथं प्रत्येक खेळाडू हा स्वतःच्या गावाकरता लढत असतो. इथं प्रत्येक खेळाडू स्वतःच्या विभागाकरता लढत असतो आणि गावाच्या सन्मानार्थ हे सगळे खेळाडू क्रीडांगणावरती आपण पाहत आलोय. बॉल तयार, आपटून टाकला ॲडव्या बॅटनं. हा फटका शॉर्ट काऊ कॉर्नरमध्ये. एकही धाव न घेणं पसंत केलंय. दीपेशचं अत्यंत सक्सेसफुल षटक. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. या षटकात धावा खर्च केल्या फक्त 5. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची टोटल पोहोचली आहे 8.5 धावा प्रति षटक. 17 या अंकावर 17 ऑन स्कोर कार्ड. विजयाकरता 54 धावसंख्येची गरज आहे. पाठलाग तर जरूर सुरू आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 37 धावसंख्येची गरज आहे. चला जास्त चेंजेस करू नका क्षेत्ररक्षणामध्ये कारण सामना 5च षटकांचा आहे. अगदी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे गुड्डू 11 वसुरी संघाकरता आव्हान आहे. प्रत्येक वेळा बाजू बदलावी लागते. असं म्हणतात क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये 43 फिल्डिंगच्या पोझिशन्स आहेत आणि 42 नियम आहेत क्रिकेटमध्ये. त्याच्यामध्ये देखील सब डिव्हिजनल रूल आहेत. तर त्या सगळ्या बांधणीवर क्रिकेट उभं आहे. इथे मात्र गोलंदाज तयार. तन्मय वेगावर स्वार झाला होता. तुफान वेगानं चेंडू फेकलाय आणि इथे मात्र वन मोर डॉट बॉल बाय मिस्टर तन्मय पाटील. काय वेगवान गोलंदाजी करतोय. शैली देखील अगदी ताकदवर आहे या खेळाडूची. भवितव्य फार उज्ज्वल असणार आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यानं कमी वयामध्ये पावलं उमटवायला सुरुवात केली आहे. तन्मय वेखंडे सध्या क्रीडांगणावरती. षटक क्रमांक 3 वैयक्तिक कोट्यातलं त्याचं 2रं षटक आहे आणि पहिला डॉट बॉल त्यानं फेकलाय. उर्वरित 17 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयाकरता 37 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. इथे पहा स्टिअर केलाय बॉल. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये आणि अत्यंत वेगानं आला क्षेत्ररक्षक. कलेक्ट केलं बॉलला आणि त्यानंतर पहा फक्त एक सिंगल. एकेरी दुहेरी धावांनी जरूर एक बॅकअप निर्माण होईल टीम कळंबे संघाकरता. परंतु कळंबे संघाला इथून विचार करावा लागणार आहे की इतका मोठा धावसंख्येचा डोंगर आपल्याला देखील चेस करायचा आहे. त्यामुळे त्या पद्धतीने रणनीती आखावी लागणार आहे. ती रणनीती इथून मात्र ते कळंबे संघ रचणार का. चला थोडा स्पीडअप कराल गेम. पंच गिव्ह देम स्ट्रिक वॉर्निंग. डायरेक्ट त्यांना तंबी द्या तुम्ही आता कारण कुठल्याही प्रकारचा वेळ काढूपणा इथून नको आहे. शेवटच्या अंतिम टप्प्यात जे सामने आहेत ते जास्तीत जास्त षटकांचे आपल्याला खेळता यावे याकरता हा सगळा आटापिटा सुरू आहे. बॉल तयार. छेडण्याचा प्रयत्न जरूर केला फलंदाजानं चेंडूला परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. त्यामुळे पंच देखील जमिनी समांतर हात करून दर्शवतात. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19. आपण म्हणतो जगात बारी 19 फेब्रुवारी. छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन या दुपारच्या सत्रामध्ये खरं तर मी बऱ्याचदा म्हणतो की छत्रपती शिवरायांचे विचार डोक्यामध्ये घेऊन अगदी त्याचं जेव्हा आपण अवलोकन करतो. इथे पहा एक्झिक्युशन प्रॉपर आहे गोलंदाजाचं. आखूड टप्प्याचा बॉल टाकलाय परंतु त्याला फ्लाईट देण्याचं काम करतोय आणि षटकातला हा 3रा चेंडू. निर्धाव त्याची सांगता झाली आहे. फलंदाज बाद. पंचांकडे इशारा आलाय. फलंदाजाला परतावं लागणार आहे. ऑफिशियली नोटिफाय करून तुम्ही क्रीज सोडलं पाहिजे आंतरराष्ट्रीय नियमानुसार आणि त्याची उणीव इथे जाणवली कळंबे संघाच्या माध्यमातून. त्यामुळे फलंदाज बाद झालाय. विकेटचं झालंय पतन. बॅट्समन आउट. मनीष बाद झालेत वैयक्तिक 6 या आकड्यावरती. नवीन बॅटर हर्षल क्रीडांगणाच्या दिशेने वाटचाल करतोय. हर्षल कोर. थोडंसं प्रेक्षकांची निराशा जरूर हा संघ सामना करतोय कारण मी बऱ्याचदा म्हणतो की प्रेक्षक या क्रीडांगणावरती एक गुणवत्तापूर्ण क्रिकेट पाहण्याकरता आलेत आणि ते क्वालिटी क्रिकेट इथे दिसणं गरजेचं आहे. कळंबे संघाकडनं जो प्रतिकार व्हायला पाहिजे तो प्रतिकार इथे होत नाहीये आणि त्याचं कारण आहे की गुड्डू 11 वसुरी संघाची धारदार आणि तीक्ष्ण भेदक गोलंदाजी. तन्मय वेखंडे काय गोलंदाजी करतोय. तुफान वेगानं गोलंदाजी होते. पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक त्यानं फक्त 12 धावा देऊन खर्च केलं. 2रं षटक फेकलं दीपेशनं. त्यानं धावा खर्च केल्या 5 आणि आता 3ऱ्या षटकाला सुरुवात आहे. वेगावर स्वार झाला होता. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू अत्यंत काटकतेनं पोहोचला बॉलवर आणि पहा इथे धावचीतची संधी निर्माण झाली. एका पाठोपाठ एक 2रा धावचीतचा विकेट इथून मात्र प्राप्त होईल. तो टीम स्वर्गीय गुड्डू 11 वसुरी या संघाला. बॅट्समन आउट मिस्टर रोहित.
नीरव शांतता आहे मैदानाच्या चहू बाजूनं. प्रेक्षक ज्या प्रतीक्षेत आहेत षटकार चौकारांच्या, ते षटकार चौकार काही दिसत नाहीयेत. आणि नवीन बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होतोय अनिल, क्रमांक 8. म्हणजे गडी देखील गमावलेत. आता इथून जर आपण पाहिलं तर कळंबे संघानं 6 गडी इथून गमावलेत. वाडा पूर्व विभागातील हा देखील एक नामवंत संघ आहे. क्रिकेटपासून थोडेसे दूर आहेत, कारण व्यवसाय, धंदा, नोकरी यापासून सगळे खेळाडू त्रस्त, आणि त्यामुळेच ते या क्रिकेटच्या दुनियेपासून थोडेसे दूर. स्वर्गीय गुड्डू 11 वसुरी या संघा विपक्षात ते खेळत आहेत सध्या. तन्मय वेखंडे पुन्हा एकदा निघाला. या षटकातला उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो शिल्लक आहे, 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. यानंतर दुसऱ्या फेरीला जी सुरुवात होणार आहे त्यामधला सामना सगळे 3 षटकांचे असणार आहेत, याची देखील नोंद घ्या. पहिली लढत तुमच्या भेटीला येईल वाडा पोलीस आणि त्या विपक्षामध्ये कोणे स्पोर्ट्स कोणे. दोन्ही संघांनी तयारीत राहा. इन फ्रंट ऑफ द विकेट हा फटका केसला. लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात आहे. अगदी मी बऱ्याचदा म्हणतो ना की पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं जास्त धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीनं माघार घेण्याची तुमची जी वृत्ती आहे ना, ती लढण्याची तुमची क्षमता संपवते. आणि जो कधीच लढू शकत नाही ना, तो कधीच जिंकू शकत नाही. त्यामुळे कळंबे संघाने इथं लढलं पाहिजे. आणि कदाचित इथून मात्र स्वतःच्या जिद्दीला त्यांना जन्म द्यावाच लागेल. चेंडू आदळलाय. देह एसटीवर जाऊन हर्षल कोर तुतू मिमीचा खेळ क्रीडांगणावरती सुरू आहे. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आदरणीय निलेशजी पाटील साहेब, शिवसेना तालुका प्रमुख. ज्या पदाला न्याय देण्याचं काम निश्चितच गोरगरीब जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम आदरणीय निलेश दादांनी कायम केलं. आणि आज खरं तर क्रीडा विश्वामध्ये इथून हर्षलला देखील परतावं लागतंय. एक फलंदाज जातो, हजेरी लावतो आणि पुन्हा परतीचा प्रवास इथून मात्र होत आलाय. उर्वरित 2 षटकं अजूनही शेष आहेत. तिसरं षटक तन्मय वेखंडे याचं मात्र झालंय समाप्त. 3च धावा त्यानं खर्च केल्यात. 12 चेंडू आणि 34चा हा सामना आहे. 12 चेंडू विजयाकरता 34 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप करा. चौथं षटक जे टीम कळंबे संघाच्या वतीनं जे एक्झिक्यूट केलं जाईल, आदरणीय शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय सन्माननीय निलेशदादा पाटील इथून रजा घेतात या स्पर्धेतून. आणखीन एक धक्का कळंबे संघाला. गडी क्रमांक 8 इथून मात्र बाद. 8 विकेटचं पतन जे निश्चित स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि वसुरीकर या मॅचवर पकड मजबूत करतात. अत्यंत मजबूत पकड या मॅचवर निश्चित पाहायला मिळते. थोडासा एकतर्फी मुकाबला, प्रेक्षकांची थोडीशी निराशा जरूर झाली आहे. परंतु आज या क्रीडांगणावरती खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षक हे क्रिकेट पाहण्याकरता उपस्थित आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म राऊंड डिस्टन्स. पॉकेटचा वापर केलाय गोलंदाजानं आता. 1 मोर डॉट बॉल. म्हणजे एखाद्या टेस्ट मॅचला जसं आपण पाहायचो 1990 किंवा 2000-2010च्या दशकामध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी करणाऱ्यांचा तीक्ष्ण भेदक मारा जो सुरू असायचा, तशी सध्या गोलंदाजी सुरू आहे स्वर्गीय गुड्डू 11 वसुरी संघाची. आणखीन एक डॉट बॉल निश्चितच इथे पाहायला मिळाला. चेंडूंचा खेळ संपलाय तो 3. जी ज्या पद्धतीनं फाईट व्हायला पाहिजे होती ती फाईट इथून मात्र दिली जात नाही. बॉल तयार. आणखीन एक डॉट बॉल. एका पाठोपाठ एक सलग 3 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाजानं आणि फक्त फळी फिरवण्याचं काम इथे मात्र होतंय.
माफ करा, देवानंद आणि कल्पेश ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. आम्ही ऐनशेतकर हे चषक तुम्ही पाहतायत अभिजात क्रीडा मंडळ, जे खरं तर कला, सांस्कृतिक, क्रीडा तथा शैक्षणिक या सगळ्या विभागांवर हे जे क्रीडा मंडळ काम पाहतंय. बऱ्याचदा म्हणतो की हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला. कदाचित तशी परिस्थिती उद्भवली कळंबे संघाच्या बाबतीत. म्हणजे तुम्हाला योग्य वेळी योग्य खेळ करता आलाच पाहिजे. पुन्हा एकदा जर ही धाव ऑथराईज घेतली नाही तर मग हे षटक निर्धाव फेकलंय. मेडन ओव्हर इथून मात्र प्रस्थापित केलंय गोलंदाजानं. षटक क्रमांक 4 ची झाली आहे समाप्ती आणि 54 धावपत संख्येचा टार्गेट आहे. त्याचा पाठलाग करत असताना उर्वरित 6 चेंडूंचं सत्र बाकी आहे. वसुरी आणि त्या विपक्षामध्ये कळंबे, एक ईस्ट आणि एक वेस्ट अशा दोन्ही, म्हणजे एक पश्चिमेतला संघ आहे, एक पूर्व दिशेतला संघ आहे वाडा तालुक्याच्या, आणि हे दोन्ही संघ एकमेकांच्या विपक्षात भिडतात. चांगला खेळ निश्चित रूपानं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, सराव करावा लागेल कळंबे संघाला देखील. शेवटचा अंतिम 6 बॉलचं षटक बाकी. शुभम पहिलाच बॉल डॉट फेकलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र झाली आहे. शेवटचे उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. थोडीशी निराशा जरूर केली आहे मॅचनं. म्हणजे जे क्वालिटी क्रिकेट किंवा जे पोटेन्शियल दाखवणं गरजेचं होतं, जे एलिगन्सी दाखवणं गरजेचं होतं टीम कळंबे संघाकडनं, ते मात्र इथे दिसू शकलं नाही. आणि पहा, हा वार खांद्यांवर झेललाय शेवटी, आणि इथून मात्र एक सिंगल कन्वर्ट केली आहे. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 21 रन. 21 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता भरपूर मोठ्या धावसंख्येची गरज आहे. जवळजवळ हा सामना झुकलाय टीम वसुरीच्या बाजूनं. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू, पंच इशारा करतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक्स्ट्रा धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल 22 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्टेप आउट होऊन हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट आणि मिड विकेटला चाललाय, जिथून फक्त एकेरी सिंगल. 3 चेंडूंचं सत्र इथे बाकी राहतंय. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि बराच सामना हा लांबला. यानंतर मग वाडा पोलीस स्टेशन आणि त्या विपक्षामध्ये कोणे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या फेरीतले जे सगळे सामने आहेत ते 3 षटकांचे असतील, याची देखील नोंद घ्या. अभिजात क्रीडा मंडळ ऐनशेत, हा कल्पेश यांनी जर षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आदरणीय विशालजी ठाकरे यांच्या वतीनं. आणि हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, झेल देखील केलाय धरणी मातेला दान. इथून एकच धाव, शेवटची औपचारिकता बाकी आहे. शेवटचा बॉल जो शिल्लक आहे, अंतिम चेंडू. शुभम पाटील व्यावसायिक क्रिकेट मधला एक फार मोठा फलंदाज, परंतु आज गोलंदाजीत देखील त्यानं त्याची छाप उमटवायला सुरुवात केली आहे. आणि व्हाईट बॉलचा सिग्नल. शुभम पाटील देखील थोडेसे महागडे ठरतात. एक्स्ट्रा चेंडू हाताळले जातात. सामना जिंकला इथे स्वर्गीय गुड्डू 11 वसुरी संघानं. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि या मॅचचा सुपर हिरो ठरतोय